कॉलर सोड. म्हणे ते बाळ माझंच आहे, माझा हक्क आहे या बाळावर बाप म्हणून. आणि बाळावर हक्क आहे म्हणजे बाळाच्या आईवर. बस पुढे बोललास तर याद राखा. अचानक काय पुळका आला रे तुला बाळाचं? त्या बाळाचा तुम्ही सगळ्यांनी म्हणून तिरस्कार केला आजपर्यंत, आणि आता स्वतः बाप होऊ शकत नाही म्हणून तुला ते बाळ हवंय. तू गुन्हेगार आहे स्वानंदीचा, आणि त्याची शिक्षा तुला आज न उद्या मिळणार आहे. आणि मलाही बघायचंय तू कसा हक्क गाजवतो ते. हक्क? कसला हक्क म्हणे सर? आणि हे माझे रिपोर्ट्स आहेत ना? हो. ते कसे काय? स्वानंदी, अहो सुजितला बघायचे होते रिपोर्ट्स, मग काय दाखवत होतो. अच्छा, बरं. तुम्हाला काहीतरी काम होतं ना, तुम्ही गेला होतात, मग परत कधी आलात? ठीक आहे, आत्ताच आलो. माझी चावी विसरली होती गाडीची, मग ती यायला आलो. सुजित भेटला, आमचं बोलणं आलं, मग इकडे आलो. तू निघ ना म्हणे, गाडीची चावी घे आणि निघ. अजिबात काळजी करू नको, मी आहे इथे. स्वानंदीची आणि बाळाची काळजी घ्या. नाही, आणि ठीक आहे, बराच उशीर झाला. मी आत्ता गेलो तर माझं काम होणारही नाही. त्यापेक्षा मी नंतर जाईल, उद्या वगैरे किंवा संध्याकाळी जाईल. पण थँक्यू, तू कन्सर्न दाखवला, स्वानंदीबद्दल काळजी दाखवली, खरं छान वाटलं. तुला काम असेल ना बरंच? चल देते रिपोर्ट्स. चल. मणीची हिंमत झाली कशी माझी कॉलर पकडण्याची? आणि काय म्हणाला तो? मला तुडवणार.